जयकड्याला त्र्यंबकेश्वर जाणारी दिंडी येणार होती त्यासाठी आमच्या लोकांचं इकडे नियोजन चालू होतं. म्हटलं काही विषय नाही. तसं तर आपल्या पोरांकडे बाकीचं काम दिलेलंच होतं, तसं तर निम्मी काम आम्हालाच करायचं होतं. म्हटलं काही विषय नाही. तसं तुषारन मी जाणार होतो दूध घ्यायला, पण तेवढ्यात या भावानं त्यांच्या इकडे पेट्रोल संपून गेलेलं. तुषारन मी गावात जाऊन येणार सर्वात आधी दूधचं नियोजन लावून घेतलं. म्हटलं काही विषय नाही. तसं आपण समाधानकडे गेलेलो, कारण की समाधान गाडीवरनं पडलेला होता आणि त्याच्या हाताला थोडं इजा झालेली. म्हटलं काही विषय नाही. आम्ही गेलेलो त्रिमूर्ती मोबाईल शॉपीकडे. सर्व म्हणता उधारी बंद, पण या भावाने टाकलेला होता उधारी चालू आहे. म्हटलं काही विषय नाही. तसं तर माझा डोका हँग पडला, पण या भावाचा वेगळाच विषय झालेला आहे. त्या त्यांना घरी जाऊन मस्तपैकी नारळ बिरळ पाहतो. म्हटलं एखादं नारळ बिरा पाडून खावा. मग काय मस्तपैकी नारळ बिरा पाडलं भाऊ. तेवढ्या तिकडे ना आपल्या दिंड्याचे नियोजन चालूच होते. त्या दिंडीचे आपल्याला मस्त मस्त भारी असे शूट घ्यायचे होते. मग त्यासाठी आपण सर्वात आधी कव्हर बदलून घेतला. म्हटलं काही विषय नाही. तसं ते इकडे चालू होतं चहा ठेवायचं काम आहे ना. आपण तवर दिंडीच्या मस्तपैकी शूट घ्यायला सुरुवात करून दिलेली होती. तसं आहे ना निलेशन मी निघालो होतो मागच्या दारून, कारण की आम्हाला जायचं होतं दिंडीचे शूट घ्यायला एकदम मोटरसायकलवरती. मग त्यावेळेस आम्ही निघालो होतो नांदीला गेल्या गेल्या पाहतो दिंडी तर इथून लगेच निघालेली होती. मग काय लगेच इथे मस्त मस्त भारी असे शूट घ्यायला सुरुवात करून दिलेली होती. पब्लिक ते थोडीशी कमी दिसत होती. म्हटलं काही विषय नाही. तसं आपले बाकीचे पोरं चालले होते दिंडी घ्यायला पळत पळत, ते पण म्हटलं त्यात आपला डॉगेश भाई पण दरवर्षाला सामील असतो. मी पण सामील होऊन गेलो. म्हटलं काही विषय नाही. तसं तर सर्व पब्लिक आता जाण्याचा आनंदच वेगळा आहे. त्यांना मस्तपैकी पब्लिक आलेली सर्व आपल्या मंदिरामध्ये मस्त सर्वांनी दर्शन घेतलं. या वर्षाचं थोडं नियोजन आम्ही बदलून टाकलं. दरवर्षाला आम्ही चिवडा ठेवतो, याविषयी ना मस्तपैकी राजगिऱ्याचे लाडू आणि चहा ठेवलेला. चहा तर दरवर्षालाच असतो, पण या भावाने कसं आहे ना डायरेक्ट राजगिऱ्याचा लाडू चहामध्ये बुडून खाल्ला. आता हा डॉनले आम्हाला ताण देत होता. म्हटलं चला आता याचा बेत पाहतो, तवर तुम्ही फॉलो करून चला. जय महाराष्ट्र.